आपल्याला दिलेलं मंत्रिपद हे केवळ शोभेचं आणि नामधारी आहे। मित्र हो, नमस्कार। विक्रमी मताधिक्य घेऊन राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं, पण पहिल्या दिवसापासून सुरू आहे ती अंतर्गत धुसफूस, नाराजी। प्रत्येक वेळी कारण मात्र काहीतरी नवं असतं, पण नाराजी धुसफूस मात्र तीच असते, तशीच असते आणि त्याचे पडसाद उमटायचे तसेच उमटतात। अर्थात बघा, ही नाराजी काही जनतेच्या हितासाठी तर नसते किंवा महाराष्ट्राच्या भल्यासाठी नसते। आपल्या हितापुरतं, आपल्या स्वार्थापुरतं बघत राहिलेले आहेत जे ते। अहो बघा, मनात असेल तर काही नाही मिळालं की लगेच सुरू होते नाराजी, लगेच मंत्री होतात, आमदार होतात नाराज। आता बघा, महायुतीमध्ये आधी मंत्रिपदासाठी मंत्रिपद मिळालं तर अमुक तमुक खात्यासाठी, आणि आता तर काय थेट अधिकारासाठी मंत्रिपद मिळाली, पण अधिकार मात्र मिळाले नाहीत। मग हे मंत्रिपद तरी काय कामाचं हो? काही नेते मंत्री झाले खरे, पण फक्त नामधारी। होय, राज्य मंत्रिमंडळातील 6 राज्यमंत्री असे आहेत ते फक्त नावालाच मंत्री आहेत। अहो, त्यांच्याकडे अधिकारच नाहीत म्हणे, त्यामुळे त्यांची कोंडी तर झालेलीच आहे। फडणवीस सरकारमधल्या सगळेचे सगळे म्हणजे 6 राज्यमंत्री आपल्याला अधिकार मिळावा यासाठी अजूनही वाट पाहत आहेत, वाट। कॅबिनेट मंत्र्यांनी त्यांना जे अधिकार द्यायला हवे होते ते अधिकार दिले, पण ते अधिकार अत्यंत तुटपुंजे आहेत असं यांचं म्हणणं आहे। त्यामुळे ते भलतेच नाराज आहेत। आपल्याला दिलेलं मंत्रिपद हे केवळ शोभेचं आणि नामधारी आहे अशी त्यांची भावना आहे, आणि त्यामुळं नाराजी उफाळली आहे। आपल्याला अधिकार दिले जावेत यासाठी म्हणे ते आता थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना सुद्धा भेटणार आहेत। अहो बघा, फडणवीस सरकारमध्ये हे आशिष जयस्वाल, योगेश कदम, पंकज भोयर, इंद्रनील नाईक, मेघना बोर्डीकर, माधुरी मिसाळ हे जे 6 राज्यमंत्री आहेत ना, या 6 मंत्र्यांच्याकडं 12 खाती वगळता अन्न खात्यांची जबाबदारी आहे। मात्र या राज्यमंत्र्यांना केवळ 3 आणि 4 म्हणजे वर्ग 3 आणि वर्ग 4 या कर्मचाऱ्यांचे अधिकार देण्यात आलेले आहेत। म्हणजे शिपाई, कारकून, अव्वल कारकून यांच्या बदल्या, पदोन्नती हे अशा प्रकारचे अधिकार त्यांच्याकडे आहेत। याशिवाय वर्ग 2च्या अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीचा अधिकार देखील या राज्यमंत्र्यांच्याकडे मिळालेला आहे, पण ते एवढ्यात ते समाधानी नाही आहेत। मंत्रिमंडळाचा विस्तार जेव्हा पार पडला, तर हा विस्तार पार पडता क्षणी राज्यमंत्र्यांचा सन्मान राखला जाईल असे अधिकार प्रदान करण्याचे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते। जर तुम्ही असे अधिकार नाही दिले तर मी स्वतः राज्यमंत्र्यांना ते अधिकार देईन अशी तंबी देखील फडणवीस यांनी या कॅबिनेट मंत्र्यांना दिली होती। अहो, त्यानुसार बघा, फडणवीस यांनी स्वतः योगेश कदम यांना काही अधिकार दिले, तर काही कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना कुठले अधिकार दिले याबाबत परिपत्रकही काढले होते, पण कॅबिनेट मंत्र्यांनी दिलेले हे अधिकारही अगदीच किरकोळ आहेत, अगदीच तुटपुंज आहेत असं या मंत्र्यांचं म्हणणं आहे। या 6 पैकी 3 भाजपचे, 2 शिवसेनेचे आणि 1 राष्ट्रवादीचे राज्यमंत्री आहेत, पण या पक्षाच्या कॅबिनेट मंत्र्यांनी सुद्धा त्यांना अधिकार देताना हात आखडता घेतला। त्यांच्याच पक्षाचे मंत्री मनाचा मोठेपणा दाखवायला तयार नाहीत, हीच नाराजी आता शिगेला पोहोचली आहे। राज्यमंत्री आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपल्याला काहीतरी अधिकार द्या हो असं साकडं घालणार असल्याची सुद्धा माहिती आहे। बघा, म्हणजे आपल्याकडे म्हणतात ना, बिनपगारी फुल अधिकारी, इथं मात्र फुल पगारी आणि बिन अधिकारी, केवळ मिरवण्यापुरतं मंत्रिपद। नाराजी तर वाढणार ना हो, आणि मग नाराजी वाढली की मग सुरू होती ती धुसफूस। सत्तेचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधी ही धुसफूस थांबली तर उत्तमच, काही भलं तरी होईल महाराष्ट्राचं। म्हणजे निदान तशी आशा आपण करूया तरी, आशा करायला काय हरकत आहे? होईल न होईल तोपर्यंत मित्रांनो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।